श्रीराम जय जय राम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयांनी सदा वास नामात केला. जयांचा मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री महाराजांची माता पितरे. पंतांची बायको राधाबाई हिचा सगळ्या घराला मोठा आधार असे. तिचा उदार व भोळा स्वभाव पाहून लोक तिला रुक्मिणी म्हणत. ती अत्यंत समाधानी व शांत स्वभावाची बाई होती. तिच्या पोटी श्री महाराजांचे वडील रावजी जन्मास आले. रावजींना 6वे वर्ष लागल्यानंतर लिंगोपंतांनी मोठ्या थाटाने त्यांची मुंज केली आणि त्यांना शाळेत घातले. सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथील नारायणराव वाघमारे इनामदार यांची मुलगी पसंत करून पंतांनी रावजींचे 12व्या वर्षी लग्न केले. मुलीचे सासरचे नाव गीताबाई असे ठेवले. रावजींना पंतांनी कुलकर्णीपणाचा सर्व व्यवहार शिकवला होता, परंतु दोघांच्या स्वभावामध्ये बराच फरक असल्याने पंतांचे सर्व कामकाज रावजींनी लवकर आपल्या अंगावर घेतले नाही. रावजींना एकांतात बसून देवाची पूजा अर्चा, नामस्मरण व ध्यानधारणा करण्याची हौस असे. आपल्या नित्य नियमाच्या आड काहीही आले तर ते रावजींना मुळीच खपत नसे. पहिल्यापासून रावजी गंभीर, अबोल व एकांतप्रिय असल्याने लहानपणचे खेळ ते फारसे खेळले नाहीत. पुढे वयात आल्यावरही पंतांसारखे कर्तबगार वडील डोक्यावर असल्याने आपल्या प्रपंचाकडे किंवा कुलकर्णीपणाच्या व्यवसायाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. स्नान, संध्या, गायत्री जप आणि नामस्मरण यामध्ये रावजींनी आपला काळ घालवण्यास आरंभ केला. पंत बरेच थकल्यावर रावजी कुलकर्णीपणाच्या कामामध्ये व्यवस्थित रीतीने लक्ष घालू लागले, परंतु त्यांचे अंतरंग त्यामध्ये नसल्याने पंतांनी वाढवलेला व्याप हळूहळू आपोआप कमी झाला आणि पहिल्याप्रमाणे पैशांची भरपूर आवक उरली नाही. हे जरी खरे असले तरी 10 माणसांच्या कुटुंबाला 2 पिढ्या पुरेल इतकी समृद्धी असल्यामुळे घरच्या एकंदर ऐश्वर्याला मुळीच कमीपणा नव्हता. रावजी बाहेरून दिसायला अगदी साधे दिसत, पण अंतर्यामी ते अतिविरक्त व नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे. ते आजन्म कधी खोटे बोलले नाहीत. त्यांनी कधी कुणाला फसवले किंवा बुडवले नाही. त्यांनी परद्रव्याला चुकून सुद्धा कधी हात लावला नाही. श्री महाराजांच्या मातोश्री सौ गीताबाई यांचे वय लग्नामध्ये 7 वर्षांचे होते. सुनबाई सासू सासऱ्यांची अत्यंत लाडकी होती. लग्नानंतर 5-6 वर्षांनी प्रपंचाची बहुतेक सर्व जबाबदारी सुनबाईच्या अंगावर पडली. सुनबाईने देखील सर्व बाजूंनी ती उत्तम तऱ्हेने पार पाडली. नवरा असा गंभीर आणि नियमी, सासू व सासरा वृद्ध झालेले, घरात नेहमी पाहुणे मंडळी आणि नोकरचाकर व गुरेढोरे या सर्वांच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाला काय हवे काय नको हे गीताबाई मनापासून पाहत असत. त्यांना आळस कसा तो माहीत नव्हता. वागण्यामध्ये फार आर्जव असल्यामुळे जन्मांत कधी सासूशी व नंडेशी कुरबूर झाली नाही. रावजी प्रपंचामध्ये फारसे लक्ष घालीत नसल्यामुळे देण्या घेण्याचे पुष्कळसे व्यवहार गीताबाईंनाच पाहावे लागे, परंतु लोकांना देण्यामध्ये त्यांचा हात सासूबाईच्या हातापेक्षाही मोठा होता. गावात कुणी आजारी असले म्हणजे गीताबाई स्वतः जाऊन त्याच्या औषध पाण्याची व्यवस्था करीत. गावातल्या लोकांचीही त्यांच्यावर इतकी श्रद्धा व इतके प्रेम होते की आजारी माणसासाठी त्यांच्या हातचे जेवण लोक मागून नेत असत. स्वतःच्या घरचा इतका व्याप सांभाळून गीताबाई गरीब कुटुंबांची बाळणपणे करीत. त्यांना औषध पाणी, तूप, दही, लोणी व कपडा पुरवीत आणि गीतामाय, आमच्यासाठी तुम्ही इतके कष्ट केले, तुम्हाला काहीतरी द्यावेसे वाटते असे कोणी म्हटले म्हणजे, अहो मला काय कमी आहे, तुम्ही रामनामाचा रोज 1000 जप करायचा नियम करा, त्यात सर्व काही मला मिळाले, हे उत्तर देत. गोंदवल्यापासून थोड्या अंतरावर संभाजी नावाचे एक सत्पुरुष राहत असत. या पुरुषांनी 12 वर्षे मौन धारण केले होते. रावजी आणि गीताबाई त्यांच्या दर्शनाला गेले असता त्या सत्पुरुषाने प्रसाद म्हणून एक नारळ त्या दोघांना दिला आणि मोठ्या प्रसन्नतेने ते बोलले, परमात्मा तुमचे कल्याण करील, तुम्ही दोघे त्याचे नामस्मरण करा. काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस राहिले. महत्त्वाची गोष्ट अशी की जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा गीताबाईच्या वृत्तीमध्ये सहज लक्षात येईल असा फरक पडू लागला. गीताबाईच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्री समर्थांच्यावर होती.
गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचित आणि रामनामाचा जप करीत. त्या श्री समर्थांना गुरु मानित असत. डोहाळे सुरू झाल्यावर त्यांच्यामध्ये पहिला फरक दिसून आला तो हा की त्यांनी अखंड रामनामाचा सपाटा सुरू केला. बोलता चालता येता जाता जेवता खाता सर्व व्यवहार करताना त्या श्रीराम श्रीराम असे तोंडाने सारखे म्हणू लागल्या. आपण दासबोध श्रवण करावा अशी उत्कट इच्छा त्यांना झाली. त्याप्रमाणे पंतांनी म्हासुर्णेकर नावाच्या शास्त्री बोवांकडून विठोबाच्या मंदिरात दासबोधाचे पारायण व पुराण करविले. गीताबाई एकदा श्री समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या. पुष्कळ वेळा त्यांना बसल्या ठिकाणीच तंद्री लागे आणि कानात कुणीतरी नामनाम घेत आहे असे त्यांना स्पष्ट ऐकू येई. त्यांची वृत्ती नेहमी विलक्षण प्रसन्न राहू लागली आणि तोंडावर निराळेच तेज दिसू लागले. आपण रामनाम घेतो म्हणून श्री मारुतीराय आपल्याबरोबर राहून आपले रक्षण करतात असा त्यांचा समज झाला व म्हणून पुढे त्या मारुतीरायांचे ध्यान करू लागल्या. पंतांनी सर्वांच्या संमतीने गोंदवल्यासच बाळंतपण करण्याचे ठरविले आणि गीताबाईच्या वडिलांस व मातुश्रीस बोलावून घेतले. 8वा महिना संपण्याच्या सुमारास एके दिवशी सायंकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या वस्तीस आला. गीताबाईंनी त्याला नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले व तो म्हणाला, मेरे लाला, तू यहाँ है. तेरे दर्शन से मैं धन्य हुआ हूँ. मैं अब वापस जाता हूँ. रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला.